नमस्कार मैत्रिणींनो, तोंडात टाकताच विरघळणारा मऊ लुसलुशीत दाणेदार रव्याचा शिरा कसा बनवायचा हे आज आपण बघणार आहोत। साहित्याचं प्रमाण योग्य घेतलं ना तर आपला शिरासुद्धा हलवयाप्रमाणे अगदी परफेक्ट बनतो। भारतामध्ये प्रत्येक सणावाराला प्रत्येक घरामध्ये हा शिरा बनतो आणि तसाही आता श्रावण महिना येतो आहे, तसेच त्यापुढे नवरात्र आहे, अष्टमी नवमीला तर कन्यापूजनासाठी हा शिऱ्याचा प्रसाद नक्कीच प्रत्येक घरात बनतो। शिरा बनवताना साहित्याचे योग्य प्रमाण मी सांगितलेलेच आहेत, पण त्याचबरोबर काही खास टिप्सही सांगितल्या आहे की जेणेकरून हलवायासारखा आपला शिरा अगदीच टेस्टी बनेल। त्यामुळे पूर्ण व्हिडिओ स्किप न करता बघा। चला मग आता रेसिपीला आपण सुरुवात करूया। शिरा बनवण्यासाठी मी 1 वाटी घेतलेली आहे आणि ह्याच वाटीने मी तूप, साखर, पाणी आणि रवा हे सर्व मोजून घेणार आहे। ही आपली सर्वात महत्त्वाची आणि पहिली टिप की एखाद्या वाटीने किंवा एखाद्या बॉलने सर्व साहित्याचं प्रमाण सेट करून घ्यायचं। तुमच्याजवळ अशी वाटी असेल तर ती घ्या किंवा घरात काचेची वगैरे वाटी असेल ना तर त्या वाटीने सुद्धा तुम्ही सामान मोजून घेऊ शकता। आता ह्या वाटीने मी 1 वाटी रवा म्हणजे जवळजवळ 200 ग्राम रवा घेतलेला आहे आणि हा बारीक रवा घेतलेला आहे। तुमच्याजवळ बारीक रवा नसेल, थोडासा जर जाड रवा असेल ना तर मिक्सरला लावा आणि पल्स मोडवरती एकदा दोनदा फिरवून बारीक करून घ्या, कारण शिऱ्यासाठी किंवा हलव्यासाठी बारीक रवाच योग्य असतो। नाहीतर मार्केटमध्ये किराणा स्टोअरमध्ये शिऱ्यासाठी खास रवाही भेटतो, तुम्ही तोही वापरू शकता। आता ज्या वाटीने आपण रवा घेतलेला आहे त्याच वाटीने 1 वाटी साखर घेऊया। साखर जवळजवळ 150 ग्राम आहे। 1 वाटी साखर म्हणजे 150 ग्राम, कारण साखर जाड असते ना त्यामुळे ती कमी भरते। आणि तुम्हाला यापेक्षा गोड किंवा कमी गोड हवं असेल ना तर तुम्ही साखरेचं प्रमाण थोडंफार कमी जास्त करू शकता। आता ह्याच वाटीने आपण 3 वाट्या पाणी घेऊया। पाण्याचं प्रमाण मात्र हेच असलं पाहिजे आणि पाण्याऐवजी जर तुम्ही दूध वापरत असाल तर दूध थोडंसं घट्ट असतं, तर 3 वाट्यांच्या ऐवजी 3.5 वाट्या म्हणजे 1 वाटी साखर, 1 वाटी रवा, 3 वाट्या पाणी आणि त्याचबरोबर 1 वाटी तूप। आता ह्या पाण्यामध्ये आपण अर्धा चमचा वेलची पावडर टाकून घेऊया सुगंधासाठी आणि त्याचबरोबर मी काही केसरच्या काड्या टाकून घेणार आहे। तुमच्याजवळ असेल तर टाका, नाही टाकल्यात तरी चालेल, पण केसरने छान सुगंध येतो त्यामुळे मी काही केसरच्या काड्या टाकते आहे। आता हे पाणी आपण गरम करायला ठेवूया। एकीकडे पाणी गरम होतंय तोवर दुसऱ्या गॅसवरती आपण एक पॅन ठेवू आणि ज्या वाटीने आपण साखर, रवा आणि पाणी मोजून घेतलं त्याच वाटीने 1 वाटी तूप घेऊया। तूप वितळलेलं हवं, घट्ट नको, नाहीतर प्रमाण चुकेल। आणि मी पूर्ण तूप या पॅनमध्ये टाकून घेतलं, पण थोडंसं 2 ते 3 चमचे आपण तूप साईडला काढून ठेवूया, लागलं तर मग पुन्हा टाकूया। म्हणजे आता प्रमाण लक्षात आलं ना, 1 वाटी रवा, 1 वाटी साखर, 1 वाटी तूप आणि 3 वाट्या पाणी। आता सर्वात प्रथम तूप गरम झाल्यानंतर आपण इथे काही ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत। त्यात काही बदाम, किशमिश, काजू, चारोळे आणि पिस्ते घेतलेले आहेत आणि बदाम आणि काजूंचे मी काप करून घेतलेले आहे। हे बघा अशा पद्धतीने। तर हे आपण तळून घेऊया अगदी मंद आचेवरती 2 ते 3 मिनिट। सर्वात प्रथम बदाम आणि काजू तळून घेऊ, कारण बदाम आणि काजू तळायला जास्त वेळ लागतो, म्हणून सर्वात प्रथम बदाम आणि काजू तळून घेऊया। 2 मिनिटांनंतर बदाम आणि काजू तळून झाले की त्यात आपण चारोळी आणि पिस्ता टाकून घेऊ आणि 1 मिनिटभर चारोळी वगैरे तळून झाली ना की लगेच आपण त्यात मनुका टाकून घेऊया किंवा किशमिश टाकून घेऊया। किशमिश तळायला फारसा वेळ लागत नाही, अगदी एखाद्या 2 सेकंदातच तळली जाते। आता एका प्लेटमध्ये हे सर्व ड्रायफ्रूट्स काढून घेऊया। आता ह्याच गरम तुपामध्ये आपण रवा टाकूया। तूप गरम आहे की नाही हे सर्वात प्रथम आपण चेक करून बघू, त्यासाठी चिमूटभर रवा त्यात टाकून बघायचा आणि रवा छानपैकी फुलून वर आला ना की सर्व रवा त्यात ओतून द्यायचा। आता ही आपली
दुसरी टिप झाली, कारण बरेच लोक काय करतात, रवा आधी भाजून घेतात आणि त्यानंतर थंड तूप सोडतात, त्यामुळे रवा पूर्ण तूप शोषून घेतो आणि रवा चिकट होतो. तर तुम्ही असं न करता गरम तुपातच आपला रवा छानपैकी टाका आणि तो टाकल्याच मस्त फुलायला लागतो. तुम्ही अशा पद्धतीने नक्कीच करून बघा आणि अगदी मंद आचेवरती छानपैकी आता रवा भाजून घेऊया. एकीकडे आपला रवा भाजतोय तर दुसरीकडे आपलं पाणीही गरम होतोय. पाण्याला छानपैकी उकळ आलेला आहे. केसरने त्याचा पूर्ण रंग सोडलेला आहे. पाण्याखालचा गॅस आता बंद करूया आणि पुन्हा रव्याकडे वळूया. मंद गॅसवरती अतिशय पेशन्सने रवा भाजायचा. फार जास्त वेळ लागत नाही रवा भाजायला. अगदी मंद गॅस असला तरी 4-5 मिनिटच लागतात, त्यापेक्षा जास्त वेळ लागत नाही. जसजसा रवा भाजला जातोय तसतसा त्याचा कलरही चेंज होत आहे, तुम्हाला दिसतच असेल. आणि हळूहळू रव्याचा छान मंद असा सुगंध पूर्ण घरभर दरवळतोय. तुम्ही ज्यावेळेस असं मस्त मंद आचेवरती रवा भाजाल ना, त्यावेळेस तुम्हाला जाणवेल की हळूहळू रव्याचा कलरही छानपैकी चेंज होतोय आणि त्याचा सुगंधही पूर्ण घरभर छानपैकी दरवळतोय. आता तुम्हाला जवळून कलर दाखवते बघा. आणि आपला रवा किती छानपैकी फुललेला आहे. हे बघा, रव्याचा कलरही किती छान चेंज झालेला आहे. पण अजूनही आपल्याला तो भाजायचा आहे. अजून आपला रवा पूर्णपणे भाजला गेलेला नाही. जसा रवा भाजतोय तसतसा त्याचा कलरही चेंज होतोय, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल. छानपैकी अगदी पेशन्सने रवा भाजायचा, ही आपली तिसरी टिप. हे बघा, रव्याचा कलर किती छानपैकी चेंज झालेला आहे. रवा छानपैकी भाजला गेलेला आहे आणि रव्याने तूपही सोडलेलं आहे. अगदी पॅनच्या कडेला तुम्हाला दिसतच असेल बघा. छान असा रवा भाजून झालेला आहे. आता ह्या स्टेजला आपण जे पाणी गरम करून ठेवलेलं होतं ते टाकूया. पण पाणी टाकताना अगदी थोडं थोडं करून टाका, कारण रवा पण आपला भाजला आहे आणि त्यात पाणी गरम आहे, तर रवा अंगावरती उडण्याची शक्यता असते. तर अगदी थोडं थोडं करून पाणी टाका. आता उरलेलं संपूर्ण पाणी रव्यामध्ये टाकून घेऊया आणि व्यवस्थित एकत्र करून देऊ. आणि त्यानंतर रव्यावरती झाकण ठेवून 2 मिनिट वाफ काढून घेऊया. झाकण ठेवून 2 मिनिट झालेले आहे. फार जास्त वेळ झाकण ठेवायची गरज नाही. रव्याने छानपैकी पाणी शोषलेलं आहे आणि कडेला बघा तूपही तुम्हाला दिसतंय, तुपाचे बुडबुडही दिसत आहेत. आता पुन्हा रवा एकत्र करून देऊ आणि आता ह्या स्टेजला आपण साखर टाकूया. साखर टाकायची घाई करायची नाही, ही अजून आपली एक खास टिप. रव्याने पूर्ण पाणी शोषून घेतल्यानंतरच साखर टाकायची. आता साखर पुन्हा एकत्र व्यवस्थित करून देऊ आणि पुन्हा 2 ते 3 मिनिट रवा शिजवून घेऊ. साखर व्यवस्थित विरघळली गेली की लगेच आपण तळलेले ड्रायफ्रूट्स यात टाकून घेऊया. असं स्टेप बाय स्टेप जर तुम्ही शिरा बनवला ना, तर तुमचा शिरा अगदी हलवाईसारखा परफेक्ट बनेल. साखरसुद्धा छानपैकी वितळली गेलेली आहे. आता यात ड्रायफ्रूट्स टाकूया आणि पुन्हा एखादा मिनिटभर आता आपण रवा शिजवून घेऊ, म्हणजे शिरा आपला तयार होईल. आणि बघा किती छान मऊ लुसलुशीत झालेला आहे, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल. अगदी बघता क्षणी खावासा वाटतो असा हा झालेला आहे आणि तोंडात टाकला त्या क्षणी विरघळून जाणारा असा दाणेदार मस्त रवा झालेला आहे. रव्याने पूर्ण पॅन सोडलेला आहे, तुम्हाला हे बघा व्हिडिओमध्ये दिसतच असेल. तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप हा शिरा करून बघा. पहिल्याच प्रयत्नात तुमचा शिरा अगदीच परफेक्ट होईल. आता एका सर्विंग प्लेटमध्ये हा शिरा मी काढून घेते आणि नैवेद्यासाठी मी थोडासा प्रसाद बाजूला काढते. आणि हो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना, तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. आता पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये, अशाच एखाद्या मस्त रेसिपीबरोबर. तोवर बाय बाय.